नमस्कार, ठाणे लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज सकाळी आपण पाहिलं तर ठाण्यातील गावदेवी मार्केटमध्ये एक भीषण जी आहे आग लागली होती आणि आपण पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेतील अग्निशमन दलातील अधिकारी आहेत सागर सूर्यकांत शिंदे यांचा कर्तव्य बजावत असताना या आगीमध्ये ते शहीद झालेले आहेत आणि आपण पाहिलं तर आता सध्या त्यांचं पार्थिव जे आहे ते कळवा हॉस्पिटलमधून ठाण्यातील पाचपाखाडी अग्निशमन केंद्रामध्ये दाखल झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। शोकाकुल वातावरण संपूर्ण शिंदे कुटुंबियांमध्ये तसेच अग्निशमन दलामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। आत्ताच आपण पाहिलं तर त्यांचं पार्थिव जे आहे ते कळवा हॉस्पिटलमधून ठाण्यातील पाचपाखाडी येथील असलेल्या अग्निशमन दलातील केंद्रामध्ये आणण्यात आलेलं आहे। शोकाकुल वातावरण संपूर्ण शिंदे कुटुंबियांमध्ये तसेच अग्निशमन दलामध्ये आज पाहायला मिळत आहे। दुर्दैवी घटना जी आहे आज सकाळी ठाण्यामध्ये घडलेली आपल्याला पाहायला मिळाली। भीषण आग होती आणि या आगीमध्ये कर्तव्य बजावत असताना पाचपाखाडी अग्निशमन दलातील अधिकारी जे आहेत सागर सूर्यकांत शिंदे ते शहीद झाले। त्यासोबतच त्यांचे सहकारी जे होते ते देखील या आगीमध्ये शहीद झाले आणि आता आपण पाहतोय की पाचपाखाडी अग्निशमन केंद्रामध्ये अग्निशमन दलातील अधिकारी सागर सूर्यकांत शिंदे यांचं पार्थिव जे आहे ते या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। शहराच्या सुरक्षेत आपल्या प्राणाची आहुती दिल्याबद्दल विनम्र अभिनंदन। त्यांचे शौर्य त्याग आणि राष्ट्रीय सदैव आपल्या हृदयात जीवित राहतील। दुर्दैवी घटना जी आहे आज सकाळीच आपण पाहिलं तर ठाण्यामध्ये घडली। ठाण्यातील गावदेवी मार्केटला एक भीषण आग जी आहे ती लागली होती आणि अग्निशमन दल दलातील कर्मचारी हे तात्काळ त्या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी तिथे पोहोचले, परंतु दुर्दैवाने दोन अधिकारी जे आहेत ते या आगीमध्ये शहीद झाले आणि आपण समोर पाहिलं तर अधिकारी सागर सूर्यकांत शिंदे यांचं पार्थिव जे आहे ते या ठिकाणी पाचपाखाडी येथील अग्निशमन केंद्रामध्ये आणण्यात आलेलं आहे। तसंच आपण त्यांच्यावरती शासकीय सलामी जी आहे ती या ठिकाणी या अग्निशमन केंद्रामध्ये देण्यात येणार आहे। अमर रहे 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 अमर रहे। पाहिलं तर या भीषण आगीमध्ये शहीद झालेले सागर सूर्यकांत शिंदे यांचं पार्थिव जे आहे ठाण्यातील पाचपाखाडी येथील अग्निशमन केंद्रामध्ये आणण्यात आलेलं आहे। एक शोकाकुल वातावरण जे आहे ते संपूर्ण ठाणे महानगरपालिका अग्निशमन दलामध्ये तसेच त्यांचे कुटुंबीय शिंदे कुटुंबियांमध्ये पाहायला मिळत आहे। दिला 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 मी इथे माननीय महापौर मॅडमना विनंती करेन
माननीय महापौर मॅडमना विनंती करतो की त्यांनी माननीय महापौर हे शहीद सागर शिंदे यांना रीत अर्पण करत आहेत, श्रद्धांजली वाहत आहेत. ठाणे महानगरपालिका मार्फत माननीय महापौर मॅडम. माननीय उपमहापौर माननीय सभागृह नेते माननीय विरोधी पक्ष नेते माननीय आयुक्त सर, माननीय अतिरिक्त आयुक्त 1, अतिरिक्त आयुक्त 2, उपायुक्त मुख्यालय ठाणे महानगरपालिका, सन्माननीय ठाणे महानगरपालिका नगरसेवक, सहाय्यक संचालक राज्य अग्निशमन संचालक, शिरपूर मुख्य अग्निशमन अधिकारी, उपनियंत्रक नागरिक संरक्षण दल नवी मुंबई समूह ठाणे, माननीय उपायुक्त, इतर मान्यवर, मुंबई महानगरपालिका, उपायुक्त अग्निशमन दल, EDRS इंचार्ज अधिकारी वर्ग ठाणे महानगरपालिका, नगरसेवक साहेब, उपायुक्त मनीष जोशी साहेब, माजी मुख्य अग्निशमन अधिकारी मांडके साहेब,
मुख्य अग्निशमन अधिकारी जळके साहेब, कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्य अग्निशमन अधिकारी चौधरी साहेब, बदलापूर नगर परिषद अग्निशमन अधिकारी सूर्यवंशी साहेब, आता कोणी राहून गेले असेल तर प्लीज त्यांनी येऊन सन्मान द्यावा वीरांना. कोणी मान्यवर राहिले असतील चुकून, माझ्याकडे जेवढी नावं होती तेवढी मी इथे घेतलेली आहे, तरी कोणी मान्यवर राहून गेलेलं असेल तरी वीरांना श्रद्धांजलीला आपण स्वतःहून पुढे यावं. अग्निशमन दलाकडनं काही अधिकारी वर्ग आलेले आहेत, त्यांनी पुढे येऊन मानवंदना द्यायची आहे. सागर शिंदे यांचे काका, व त्यांची परिवारातले काही सदस्य सागर शिंदे यांच्या सर्व कुटुंबियांनी आणि त्यांचे भाऊ इथे श्रद्धांजलीला पुढे येत आहेत.
सागर शिंदे यांच्या धर्मपत्नी सागर शिंदे सरांच्या मातृश्री मला बघू दे माझ्याशी बोलला रे बाबा माझा वाद केला असं काय होतं श्री सागर परिणाम शिंदे अग्निशमन केंद्र अधिकारी ठाणे यांनी ठाणे शहराच्या संरक्षणासाठी आपली प्राणाची आहुती दिली आहे बद्दल विनम्र अभिवादन. त्यांच्याकडे आणि राष्ट्रप्रेम सदैव आपल्याला हृदयात जीवित राहील. थोडे मागे व्हा सर्वांनी. आता बुडवून वाजवून सागर शिंदे सरांना सगळ्यांनी सावधानीने उभे राहा.
की भारत माता की अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे. ही कुटुंबीय प्रमुख निर्मात्यांना आपण पुढे नोंदणी गेला. आपल्याला हा युनिफॉर्म जो आहे सागर शिंदेचा सरांचा तो आपल्याकडे स्क्रिप्ट करण्यात येत आहे. थोडे मागे होऊन जा. थोडं मागे हे ठाणे महानगरपालिका अग्निशमन दलाकडनं त्यांच्या कुटुंबियांना एक श्रद्धांजली. भारत माता की भारत माता की अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे. थोडेसे फूल हार जे आहेत ते थोडेसे बाजूला करून घ्या पुढचे. अमरवीर सागर सूर्यकांत शिंदे यांना आज संध्याकाळी 6:30 वाजता पाळपूम स्मशानभूमीवरती त्यांचं अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. तरी सर्व मान्यवरांनी तिथे जाऊन आपली अमर जवानांना शहीदांना आपली श्रद्धांजली अर्पण करावी. भारत माता की भारत माता की अमर रहे 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 अमर रहे. या अशा बलिदान कधीच विसरता येणार नाही. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांसाठी स्वतःचा जीवाचा अर्पण करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. की सागर सर तुम्ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहात. अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे. भारत माता की भारत माता की.
उनको पता है ना समीर भाई, आप पूछते थे उनका बॉडी का इलाज क्या है। सर बॉडी पुढे ना कधीच नाही बोलत. सर बूम द्या. अक्षय कुठे गेला? तुमचा हे द्या. कोणाचा प्रेम तू घेत नाही ना मधा बाहेर. चालू केलंय ना? हे चालू केलंय का? हा चालू आहे. तर सागर शिंदे शहीद झालेले आहेत, कुटुंबियांचं कसं स्थापन करा बघायला गेलं. एकदम पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या कुटुंबियांच्या आणि
माझ्या घरच्यांच्या दुःखात आम्ही सगळे सामील आहोत. पूर्ण ठाणेकर देश सामील आहेत. माहितीसाठी सांगतो की अक्षय तृतीयेलाच त्याला मुलगी झाली होती. असा प्रसंग कुठल्याही बहिणीवर येऊ नये. मी या सागरला खूप चांगलं ओळखायचं. कामाच्या बाबतीत कधी नाही उत्तर सागरनी कधीच दिलं नाही. माझा सवाल फक्त ठाणे महानगरपालिकेला आहे. 300 जागा खाली आहेत आणि गेले अनेक वर्ष खाली आहेत. द्या ना, फायर ब्रिगेड पण द्या कॉन्ट्रॅक्टवर चालवायला. आपल्याकडे काय राहिलंय ठाणे महानगरपालिकेत? सगळे कॉन्ट्रॅक्टरच देत आहे. पैसे खाण्याच्याच लाईनी आहेत आपले सगळीकडे. द्या, ह्याच्यात पण पैसे घालण्याची सोय करून ठेवा. 300 माणसं बरा, मग अशीच माणसं जातील तुमची. एका माणसाने धावायचं, कुठपर्यंत धावायचं? अतिशय वाईट अवस्था आहे ठाणे महानगरपालिकेची. आर्थिकदृष्ट्या वाईट अवस्था आहे. आपलं जेवढं मनुष्यबळ आहे त्याच्यात आपली वाईट अवस्था आहे. सगळं कॉन्ट्रॅक्टवर देण्यासाठी म्हणून आपण जागा लपवून ठेवतो. 300 जागा खाली आहेत. आपले कित्येक फायर ब्रिगेड स्टेशन अजून बनायचे राहिलेले आहेत. कशातच लक्ष नाही आपलं. नाही तिथे ब्रिज, नाही तिथे आतलं काहीतरी बांधून ठेवायचं, नको तिथे रस्ते करायचे, नको तिथे कॉन्क्रिटीकरण करायचं. ह्याच्यात पैसे जास्त मिळतात ते कामं करायचे. ह्याच्यात काय पैसे मिळाले? ह्याच्यात माणसं मेली तर मेली, गेला बिचारा. जाऊ द्या. निवडणुकीमुळे कुठे भरती प्रक्रिया लांबली गेली. अरे खड्ड्यात गेले निवडणूक, माणसं मारली जात आहेत. उद्या आग लागली कुठे मोठी, तुमच्याकडे यंत्रणा पण नाही ती बुजवण्यासाठी. तुम्ही 40-40 आणि 50-50 आणि 60-60 माळ्याची परमिशन देतात. आहेत का मनुष्यबळ एवढं त्या आगी बुजवण्यासाठी? माणसाच्या जीवाची किंमत नाही का? अरे खड्ड्यात घाला निवडणूक तुमची. कळव्यामध्ये देखील भरती प्रक्रिया रखडलेली सगळ्या कळव्या नाही, अख्ख्या ठाणे महानगरपालिकेची भरती प्रक्रिया रखडली आहे. कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली असं नाही होत. ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये भरती प्रक्रिया रखडलेली आहे. आणि माझा ह्यांची स्टाईल माहिती आहे. हे कालांतराने फायर ब्रिगेड सुद्धा कॉन्ट्रॅक्टवर द्यायला कमी करणार नाही. फायर ब्रिगेड पोहोचायला लेट हलवण्यात आलेलं आहे. कुठे तहसीलदारचं कार्यालयाचं काम चालू अहो, हे काय वाटेल ते करू शकता तो. कचऱ्यात ज्यांना पैसे खायची सवय लागली त्यांना मनुष्याच्या जीवाची काय पर्वा आहे? महानगरपालिका वाटतं योग्य आहे का? 10 लाख कुटुंबियांना आहे का? नाही, त्या पैशाच्या बाबतीत मला नाही बोलायचं. मदत करावी. 10 लाख रुपये वगैरे हे मला काही हे नाही वाटत. प्रश्न हा आहे, जीव गेला ना, तरुण होता. अक्षय तृतीयेला मुलगी झाली. मुलीला काय सांगायचं आहे नाही? ती भगिनी मला तेच सांगत होती, मी काय सांगू माझ्या मुलीला, तुझा बाप कुठे गेला? आपल्या संवेदना मेल्या आहेत काय? आपल्याला वेदना होत नाहीत का अशा गोष्टीच्या? आणि आपल्या कर्तृत्वात कुठेतरी, कर्तव्यामध्ये कुठेतरी कमीपणा होतो आणि त्याच्यात अशी माणसं मारली जातात. आपल्याला लाज, लज्जा, शरम काही नाही? सांगा ना, 1 महिन्याच्या आत आम्ही सगळी भरती करून टाकतो, ही श्रद्धांजली असेल आमची त्याला, असं सांगा. सर, एक महत्वाचा प्रश्न आहे. त्या ठिकाणी फायर एक्झिटची सुविधा करण्यात यावी असं निवेदन फायर ब्रिगेड करण्यात येणार. सगळं करण्यात आलं तरी काही फरक पडत नाही. ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे डोकी पत्थड झाले, दगड झालेत अधिकारी. फायर ऑफिसर जान जा चुके हैं. लोगों की कमी है. लोग मरे नहीं जा रहे हैं और कितने जाने के इंतजार करेंगे यार.